भुजबळांना माझंच गाव का सापडलं असं जरांगेंनी म्हटलंय। मातुरीत झालेल्या दगडफेकीवरून जरांगेंनी भुजबळांना हा सवाल विचारलेला आहे। दगडफेक करणाऱ्याचा भुजबळांना नाद असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय। तर दगडफेकीच्या घटनेची मी माहिती घेतोय असंही जरांगे यावेळी म्हणाले। काल तुमच्याच गावामध्ये दगडफेक झालेली आहे, काय नेमकं बरं? मला मिळालंय ऐकायला ते तिथं असा दगडफेकाचा प्रकार घडलाय, घडून आणलाय त्यांनी की काय। आता त्याच्यात मला शंका दिसती की कारण हे छगन भुजबळला पहिल्यापासून नाद आहे बघा। दगडफेकी करणे, स्वतःच्याच गाडीवर स्वतःच्याच गाड्या फोडणं हे त्याला नाद आहे। मी त्याची पूर्ण माहिती घेतोय, मला त्याबद्दल कळालंय। परंतु माझंच गाव का सापडलं त्याला छगन भुजबळला? कारण इथं सुद्धा अंतरवालीत होतो त्यावेळेस आमच्या पुढं बसायला लावलं त्यांनी, कारण सत्ताधाऱ्यांनी सरकार पुरस्कृत ते आंदोलन होतं आणि ते सिद्धसुद्धा झालं। ते छगन भुजबळनं ठेवलेलं होतं मुद्दाम। त्याला काय सवय, हटकून करायची सवय आहे त्याला, नाही का? जुना एक शब्द आहे बघा, मुद्दाम वाटा जायचं, ही सवय आहे त्याला। त्यांनी तिथं पुढं ठेवलं, आंदोलन करायला विरोध नाही, परंतु ते काय हेतूने ठेवलं त्यानं आमच्या अंतरवालीच्या समोरच की दंगल झाली पाहिजे, जाती जाती तेढ निर्माण झाला पाहिजे। पण इथं मी होतो स्वतः, त्याच्यामुळं मी इथं ओबीसीत आणि मराठ्यात वाद नाही होऊ दिला आणि होऊ पण देणार नाही गावखेड्यातल्या। तर ते करतोय, मला शक्यता दिसती की त्यांनीच तिकडं, आता तिकडं माझ्या तिकडं गावाकडं जायचं म्हणजे तिकडं असे प्रकार करून घ्यायचे त्यांनी, जेणेकरून माझं गाव म्हणून मग इकडं तर काय त्याला जुळून दिलं नाही, दंगल होऊन दिली नाही। मी तिकडे जाऊन गाड्या फोडायला लावल्या असताना अशी मला 100% शक्यता त्याच्यात दिसते की छगन भुजबळनी सांगितलं आपल्या गाड्या फोडून टाका, आरोप त्या गोरगरीबावर घालून टाका, गोरगरीब उगटवा। पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना त्रास होता कामा नये, हे पालकमंत्र्यांनी त्यांनी सुद्धा समजून घ्या। म्हणजे मी जाहीरपणानं सांगतो, त्या छगन भुजबळच्या नादी लागून तुम्ही विनाकारण मी त्या गावचा आहे म्हणून तुम्ही तिथं जाणार, तुमच्या स्वतः तुम्हीच गाड्या फोडून घेणार। छगन भुजबळ सांगणार गाड्या फोडून घ्या तुम्ही तुमच्याच, मी बरोबर सत्तेत आहे, मी बरोबर त्या गावावर आरोप घालतो, ते जरांगेचं गाव आहे। म्हणजे मला बदनाम करण्यासाठी छगन भुजबळची ही शाळा का? माझ्या गोरगरीब गावाला बदनाम करण्यासाठी, गोरगरिबांना बदनाम करण्यासाठी असू शकते। मला अशी शक्यता वाटते त्याच्यात की छगन भुजबळ हे घडून आणू शकतो। परंतु पालकमंत्र्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे, त्यांनी ही वेळ येऊ देऊ नये अशी गोरगरीब ओबीसीत आणि मराठ्यात वाद व्हायची। कारण भोगायला गोरगरीब ओबीसीला लागतं आणि गोरगरीब मराठ्यांना लागतं। माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्याला, म्हणजे त्या गावाला तर नाहीच नाही, पण बीड जिल्ह्यातल्या मराठ्याला त्रास होऊ देऊ नका। पालकमंत्री साहेबाला चांगलं सांगतोय, नसताना नाविलाज होईल महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा। कारण या छगन भुजबळचं ऐकू नका, ही छगन भुजबळ जाणून बुजून मराठ्यांना त्रास द्यायला लागला आहे। ही कालच्या काळ जे प्रकार आहे हो छगन भुजबळनीच त्याच्याच लोकाला त्यांनीच करायला लावलं, त्याच्याच गाड्या, त्याचंच सगळं। हे 100% मला अशी त्याच्यात शक्यता आहे, मला त्याच्यात संशय येतो। कॅमेरामन हर्षलसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, अंतरवाली सराटी।